8/2/2025 रोजी रात्री 9:46 एका क्रमांकावरून मला व्हॉट्सअप कॉल आला। तो व्हॉइस कॉल होता, तो रेकॉर्ड करता येत नाही। परंतु मी आणि माझा मुलगा मी काम करत असताना समोरून फोन आला आणि एकदम खालच्या लेवलला जाऊन त्यांनी आई बहिणीबद्दल शिव्या दिल्या आणि सांगितलं की आडवा येऊ नको नाही तर तुला गप्प केलं जाईल। तर मी त्याला बोललो तुझं नाव सांग। तेवढ्यात माझा मोठा मुलगा जवळ असल्या कारणाने तो थोडा घाबरला। मी त्याला म्हणतो त्यांची फोन कट केला आणि त्याला सांगितले की तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे। किती दादागिरी या कांदे नावाच्या व्यक्तीच्या नांदगाव तालुका आणि मालेगाव तालुक्यामध्ये चालू विचार करा। त्याच्यानंतर परत त्याने मला फोन केला आणि मी कळमदरी गावातील त्याचाच एक साथीदार आहे, कांद्याचा साथीदार म्हणून नाना मनोज दिलीप पगार, की त्याला सांगितलं का हा व्यक्तीचा मला संशय का हा योगेश कांदेचा नंबर आहे। त्यावेळी त्यांनी फोन केला, त्यावेळी थोडा घाबरला तो आणि सांगितलं की हा फोन मी केलेला नाही। मग विचार करा की नांदगाव तालुक्यामध्ये तुम्ही भ्रष्टाचार केला तरी चालेल, अन्याय केला तरी चालेल, लोकांचे हातपाय तोडले तरी चालेल, परंतु आम्हाला कोणी जाब विचारायचा नाही। आणि जर कोणी जाब विचारेल तर त्याला विनयभंगासारखे खोट्या गुन्ह्यामध्ये अटकवलं जाऊ शकतं। त्याच्यावर खंडीचे गुन्हे दाखल करायचे आणि शेवटी एवढं करून जर तो ऐकत नसेल तर त्याला आयुष्यातून उठवण्याचं काम हा कांदे नावाचा जो काही ठेकेदार आहे तो करत आहे। आणि त्या ठेकेदाराला काम कोणी दिलं? जर अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना जर तुम्ही काम देत असाल तर सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम कोण करेल हा लक्षात असू द्या। आज माझ्या आयुष्यातले 25 वर्ष मी सर्वसामान्य वंचित घटक, श्रमिक असतील, कामगार, बेरोजगार असतील, सर्व जाती धर्मांना घेऊन काम करणारा माणूस आहे मी। परंतु ते कांदे नावाच्या व्यक्तीला सांगतो मी संविधानाला मानणारा माणूस आहे, मी लोकशाहीला मानणारा माणूस आहे आणि आमचे जे आंदोलन चालतात ते सर्व अहिंसेच्या मार्गाने चालतात, आमचे जे काम आहे सर्व अहिंसेच्या मार्गाने चालतात। परंतु आम्ही गांधीजींनाही मानतो आणि त्या कांद्याला परत एकदा सांगतो आम्ही भगतसिंगांना देखील मानतो, हे लक्षात असू द्या। आम्हाला भगतसिंग व्हायला लावू नका। म्हणून पोलीस प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे, जर एखादा ठेकेदार जर एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला उघड धमकी देऊ शकतो जीव मारण्याची, तर सर्वसामान्य माणसाला जागेवर मारून टाकतील तरी कोणी गुन्हा नोंद करणार नाही, अशी परिस्थिती आज तालुक्यामध्ये निर्माण झालेली आहे। आणि ज्या कांदे नावाच्या व्यक्तीला मला असं वाटतं की आज ज्या हिंदू धर्मामध्ये आपण जन्माला आलो आहे, दुसऱ्या समाजाची स्त्री असो, कुठल्याही समाजाची स्त्री असो, तिला आपण आदर देऊन बोललं पाहिजे। हा कांदे इतका मुजोर, इतका नालायक दिसला की तो प्रत्येक व्यक्तीला जर आडवा गेला त्याला आई बहिणीवरून शिव्या द्यायच्या, घाणघाण शिव्या द्यायच्या। ज्याला महिलांचा, स्त्रियांचा आदर नाही अशा व्यक्तीला पदावर राहण्याचा किंवा असं काम देण्याचा अधिकार नाही। म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे, त्याचे कॉल रेकॉर्ड काढून त्याचं CDR तपासून तो काय बोलला काय नाही त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे। आज ते लोक आमच्यासारख्याला धमकी देतात की जर तुम्ही या कामांमध्ये अडवले तर तुमच्या परिवाराला देखील धोका आहे। परंतु मी प्रत्येक वेळेस सांगितलं, माझ्या परिवाराला देखील सांगितलं मी माझ्या आयुष्यात घेतलेला जो कामाचा वसा आहे, कष्टकरी, शेतकरी, आदिवासी, वंचित, बेरोजगार, भूमिहीन या लोकांसाठी माझा लढा आहे। माझा एकट्याचा जीव गेला तरी चालेल, परंतु मी माझा लढा थांबणार नाही, माझ्या परिवाराला देखील सांगितलेलं आहे। एवढी मोठी किंमत मोजून जर मी काम करत असेल, जर माझा काही घातपात झाला तर येणाऱ्या काळामध्ये तरुण वर्ग हा गुंडगिरी आणि अवैध धंद्यांकडे वळेल, हे लक्षात असू द्या। आणि येणारी पिढी ही बर्बाद होईल। जर आमच्यासारख्यांना एवढे अन्याय होत असेल, आमच्यासारख्यांना उघड धमकी देत असेल तर याच्यात पोलीस प्रशासनाने देखील दखल घेण्याची गरज आहे। राज्याचे गृहमंत्री असतील, केंद्रीय मंत्री असतील, यांना सुद्धा नम्र विनंती आहे, या कांदे नामक जो गुंड आहे त्याला तुम्ही तात्काळ अटक केली पाहिजे। जर अटक केली नाही तर आम्ही गुरुवारी लोकशाही धडक मोर्चा, आज एवढी गर्दी याच्यापेक्षा 100 पटीने गर्दी जास्त राहील, लक्षात येईल। रास्ता रोको केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, लक्षात येईल। नेमका विषय काय? विषय असा आहे की ज्या नांदगाव मतदारसंघामध्ये आता जे काही कामं चालत आहेत, तो प्रॉपर कळमदरी ते गिरणा डॅम रस्त्याचं आम्ही काही दिवसापूर्वी निवेदन दिलं होतं आणि 15 सप्टेंबरला 15 तारखेला आम्ही मनमाड ते मंत्रालयापर्यंत पदयात्रा काढणार होतो। मग शासनाने दखल घेऊन कळमदरी ते गिरणा डॅम रस्ता मंजूर केला। काही लोकांना जातीचे दाखले, रेशन कार्डचे देण्याचं आणि घरकुलांसाठी जागा देण्याची त्यांनी मीटिंग घेतली। त्याच्यानंतर मात्र या ठेकेदाराला जे काम दिल्यानंतर 100%मध्ये 10% सुद्धा या कांद्याने काम केलेलं नाही। अक्षरशः मला लोक नांदगाव तालुक्याचे आमदाराचे जे समर्थक आहेत त्यांनी सुद्धा मला फोन लावून सांगितले की शेखर दादा, आम्ही जरी त्या आमदाराचे माणसं आहोत पण आम्हाला वाईट वाटतं की एवढ्या घाण पद्धतीने रस्त्याचं काम चालू आहे, पण आम्ही बोलू शकत नाही कारण एवढी दहशत आहे माणसाची। मग त्यांना मी गावकऱ्यांना सांगितलं की तुम्ही व्हिडिओ शूटिंग काढा, फोटो काढा। व्हिडिओ शूटिंगसुद्धा लोक काढायला घाबरतात, फोटो काढायला घाबरतात। मग लोकशाही राहिली का नांदगावमध्ये? हुकुमशाही झाली नाही एक प्रकारे। मग काय मला कसं वाटलं, मी खोटी माहितीवर कधीच काम करत नाही। एक दिवशी मी गेलो, त्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर एकदम वाईट अवस्था आहे।
मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदाराला ओळखत नाही, फोन केला आणि मी डायरेक्ट संबंधित अधिकाऱ्याला फोन केला, त्यांनी फोन उचलला नाही. परत त्या अधिकाऱ्याचा मला रात्री फोन आला की दादा मी दवाखान्यात असल्या कारणाने फोन उचलत नव्हतो. त्यांनी मला फोनवर सांगितले काय विषय. त्यांना म्हटलं कळमदरी गिरणारा रस्त्याचं काम जर क्लिअर झालं नाही, मग तो आमदाराचा नातेवाईक असो, तो कांदे असो नाही तर बटाटे असो, मला घेणं देणार नाही. लोकशाही धडक मोर्चा आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या आंदोलनाची दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांनी त्या कॉन्ट्रॅक्टरला परत तिथे डांबर वगैरे आणि रस्ता दुरुस्त करायला लावला. मग आमदाराचा नातेवाईक आहे, माझा इगो हट झाला, आमचा अपमान झाला, म्हणून त्याला तो राग आला आणि परत त्यांनी आम्हाला काम करायला. म्हणून ते रागापोटी त्यांनी मला 28 तारखेला 9:46 फोन केला. मग एवढी हिंमत यांच्यामध्ये येते कुठून? यांच्या मागे आहे तरी कोण? यांचा आका कोण आहे? मी तेवढं सांगतो की मालेगावसारख्या सुसंस्कृत तालुका असेल किंवा नांदगावसारखा सुसंस्कृत तालुका असेल, बहुतेक आमदारांनी तिथं काम केलं, पण एवढी वाईट परिस्थितीने अशी हुकुमशाही नांदगाव मतदारसंघामध्ये मी माझ्या आयुष्यात पाहिली नाही. आणि एक लक्षात असू द्या, जिथे जिथे अन्याय होईल, जिथे जिथे चुकीचं काम होईल, तिथे लोकशाही धडक मोर्चा धडक दिल्याशिवाय राहणार नाही. आमचा जीव गेला तरी चालेल. नांदगाव तालुका असो, मालेगाव तालुका असो, कुठल्याही जाती धर्माच्या व्यक्तीवर अन्याय झाला, त्यांनी फक्त आमच्याशी संपर्क साधा. आमच्याबरोबर अनिल जाधव असतील, प्रदीप भाऊ असतील, गणी दादा आहे आमच्याबरोबर, त्याच्यानंतर निलेश भाऊ आहेत, संदीप भाऊ आहेत, सचिन दादा आहेत, बाप्पू माळ आहेत, असे असंख्य लोक आज आम्ही निर्माण करून ठेवले. एक लक्षात धरा, आप आदमियों को मार सकते हैं, व्यक्तियों को कुचल सकते, लेकिन उनको विचारों को नहीं मार सकते. तुम्ही आम्हाला मारलं तरी चालेल, पण आमचा विचार तुम्ही मारू शकत नाही. एक शेकर पगार गेला तर मला एवढी गॅरंटी आहे आज हजाराच्या संख्येने शेकर पगार निर्माण होतील. विचार करा, असा जर एखादा मुद्दा एखाद्या श्रीमंतावर झाला असता, त्याला पैसे देऊनही लोक जमावं लागले असते. आज एका शब्दावर हे गोरगरीब सौ खर्चाने इथे जमलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे आमच्यासारखा आम्हाला न्याय देणारा माणूस कोणीतरी आहे, तोच जर गेला तर आमचं कसं होईल. म्हणून माझी शासन असेल, पोलीस प्रशासन असेल, गृहमंत्री असेल, इथल्या मुख्यमंत्र्यांना माझी नम्र विनंती आहे, यांच्या जो ठेकेदाराला काम दिलं त्याची चौकशी करून त्याचं लायसन देखील रद्द करण्यात यावं. एवढं बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.